मला सकाळ म्हणायची एवढी सवय आहे की नमस्कारानंतर माझं पुढचं वाक्य होतं की सकाळ माध्यम समूहातर्फे तुमच्या सर्वांचं स्वागत. पण सॉरी, मला जाणीव आहे की आजचा कार्यक्रम वेगळा आहे. आणि शेखर सर, खरं म्हणजे कुठल्याही अधिकाऱ्याने आपली जबाबदारी संपल्यानंतर तिथे गुंतून पडायचं नसतं, असं त्यांचंच ज्या दिवशी ऑर्डर आली बदलीची त्या दिवशीचं वाक्य होतं. आणि हे फक्त एखाद्या अधिकाऱ्यालाच नाही, तर मला वाटतं की हे माध्यमांनाही खूप लागू असतं की आपल्या भावना कुठे गुंतवून ठेवायच्या नसतात. आणि त्यामुळे असं आम्हाला दोघांनाही खूप आमच्या व्हॅल्यूजमध्ये असतानाही तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर हा मुलाखतीचा कार्यक्रम पार पडतोय. शेखर सर, कसं वाटतंय कार्यक्रमाला आल्यावर? म्हणजे सुरुवातीला गोविंदशी आणि इतरांशी जेव्हा बोलणं झालं, मी तुम्हाला म्हटलं मी पण कन्फ्यूज होतो, सांगायचं नाही सांगायचं, बिकॉज माझा नेहमीचा असा असतो, एक आहे प्रिन्सिपल की एकदा पोस्ट सोडला की सगळा इमोशनल हे केलं पाहिजे, बिकॉज पुढच्या ठिकाणी जाऊन आपल्याला पुढचं हे केलं पाहिजे. बट देन आय थिंक आय ऑल्सो अग्रीड. काही वेळ अशी गोष्टी असतात जे कदाचित खुर्चीवर बसून आपण बोलत नाही किंवा सांगत नाही, ते पण कदाचित आज सांगण्याचा एक चान्स भेटणार आहे. पण मुलाखतकार आपण होणार आहे शीतलजी, ते मला माहिती नाही होतं ते आज सकाळीच माहिती झालंय. तो आय होप द क्वेश्चन्स आर इझी ऑन मी. ऑफकोर्स, मला वाटतं की प्रश्न सोपे आहेत का याच्यापेक्षा तुमच्या उत्तरांवर खूप काही अवलंबून असणार आहे. सर, म्हणजे पिंपरी चिंचवडचे आयुक्त म्हणून तुमचं काम कसं राहिलं याबद्दल मला वाटतं की इथे उपस्थित प्रत्येकाने ते अनुभवलंय. पण त्यापूर्वीचे शेखर सिंग इथपासून थोडं सुरू करूयात. मला प्रचंड अभिमान आहे की मी स्वतः एक कम्प्युटर इंजिनियर आहे आणि मी एका इंजिनियरची मुलाखत घेतेय. इंजिनिअरिंग ते सिव्हिल सर्वंट हा प्रवास तुमचा कसा राहिला, म्हणजे एवढं ट्रान्झिशन? ऍक्च्युली जेव्हा सिव्हिल इंजिनिअरिंगचा मी निर्णय घेतला होता, IIT गुवाहाटीला गेलो, तेव्हा जसा इतर मुलं आपले असतात, असं डिस्कव्हरी आणि नॅशनल जॉग्राफिकला मेगा स्ट्रक्चर मेगा इंजिनिअरिंग बघून असं वाटायचं की आपण पण काहीतरी असं करायचं, आपण पण काहीतरी असं एक निर्माण करायचं. त्यावेळी बीजिंग ऑलिम्पिक्स सुरू होतं जेव्हा मी कॉलेजमध्ये जस्ट जात होतो. तर बीजिंग ऑलिम्पिक्सला तुम्हाला आठवत असेल त्यांचे स्टेडियम जे आहे ते भूतो न भविष्यंती असे त्यांनी स्टेडियम्स आणि सगळं स्ट्रक्चर हे क्रिएट केलं होतं. आणि त्याच वेळी दुबईचं पण सगळं सिव्हिल इंजिनिअरिंगचं हे चाललं होतं. म्हणून इंजिनिअरिंगला गेलो आणि त्याच्यानंतर असं वाटलं की पुढे जायचं म्हणून MS करायला US ला पण गेलो, मास्टर्स केली. पण तिकडे गेल्यानंतर दोन गोष्टी प्राकर्षाने लक्षात आली की एकतर US मध्ये राहायचं नाही, तो एक निर्णय पहिला घेतला. आणि दुसरा निर्णय की स्ट्रक्चर इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पुढे कंटिन्यू करायचं नाही. आणि मला नेहमी आवड असायची लोकांशी बोलायला, लोकांशी जुडून राहायला वगैरे वगैरे. फॅमिलीशी खूप मी म्हणजे कनेक्टेड आहोत इमोशनली वगैरे. So I took a decision to come back and one thing led to the other and UPSC दिला. सुदैवाने मी 10 मध्ये आलो आणि 11 मध्ये एक्झाम दिला, 12 मध्ये बॅच जॉईन केला. and now here I am. So तुम्ही म्हणालात की म्हणजे IIT मधनं शिक्षण, सिव्हिल इंजिनिअरिंग, मग अमेरिकेत जाणं, मास्टर्स करणं. मला वाटतं की जेव्हा आपण हे विज्ञान शाखेतलं शिक्षण घेत असतो, म्हणजे वी आर इनटू इंजिनिअरिंग अँड दोज काइंड ऑफ स्ट्रीम्स, आपलं सोशल ओरिएंटेशन खूप वेगळं असतं. आणि त्यानंतर म्हणजे आय डिड माय मास्टर्स इन सोशल सायन्सेस, सो ते ट्रान्झिशन माझ्यासाठी खूप वेगळं होतं. तसं तुमचं ते ट्रान्झिशन सिव्हिल सर्व्हिसेसला आल्यानंतर झालं. त्या दोघांमधला फरक आणि सिव्हिल सोसायटी बरोबर किंवा समाजाबरोबर काम करताना आपल्याकडनं वाढलेल्या अपेक्षा, यावर तुम्ही कसं काम केलं? मला वाटतं त्याचं श्रेय माझ्या आई बाबाला देणार. आम्ही खूप सुरुवातीपासून मी गावाशी खूप जुळून आहे. माझे वडील आमचे गावामधून बाहेर पडणारे आणि ते पण IIT रुडकीला गेले होते. IIT ला जाणारे पहिले आमचे गावाचे स्टुडंट होते. आणि तो तेव्हापासूनची मला जाणीव आहे एज्युकेशनची आपली इम्पॉर्टन्स काय असतो, सोशल याची काय इम्पॉर्टन्स काय असतो. आणि खूप सुरुवातीपासून आईबाबांनी एम्पथी, लोकांशी जुळून घेणे, सोशल इश्यूज वरचा. आणि मला कधी कळाला पण नाही, असं नाही की त्यांनी धडे दिले, पण त्यांना बघून बघून असं मला वाटतं. आय थिंक दोज आर द थिंग्स दॅट इन्स्पायर यू, दॅट मोटिवेट यू. आणि दुसरा एक माझा नेहमीचा आहे, कदाचित काही लोकांना वाटत असेल नसेल, मला नाही सांगता येणार आहे. आय थिंक आय एम अ व्हेरी गुड लिस्नर ऑल्सो. आणि बरेच वेळा आय एम अ गुड लिस्नर. माझ्या कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये तो एक मित्र असतो ना आपल्या ग्रुपमध्ये, ज्याला सगळे काही सांगतात, सिक्रेट सर्वांचे ठेवतो, तर तसा मी असायचो. So I think that training made me into a good listener, and I feel civil services means one of the first thing that one must learn is to listen to others.
बिकॉज एवढे स्टेक होल्डर असतात, एवढे वेगवेगळे आपले घटक असतात की सर्वात आधी त्यांना ऐकून घेणं खूप गरजेचं असतो आणि त्याच्या नंतरचं आपलं काही ज्ञान त्यांना देणे किंवा त्याच्या आधारावर काही करणे ते खूप इम्पॉर्टंट आहे. आय थिंक सिव्हिल सर्व्हिसेस मोस्ट ऑफ ऑल, आय थिंक दॅट होल फिलिंग इनसाइड मी दॅट, आणि तोच एक कारण होतं की US मधून मी परत इंडियाला पण आलो. आय रिअली फील दिस सेंचुरी बिलॉंग्स टू द कंट्री आणि नेशन बिल्डिंगची एक्सरसाइज प्रत्येक माणूस करतो, टीचर पण करतो, सिव्हिल सर्वंट पण करतो, जर्नलिस्ट पण करतात. So I really felt की I need to go back and be a part of the nation building exercise also. आता तुम्हाला हे UPSC सारखा आन्सर वाटणार आहे, पण तो आहे, म्हणजे आता पण तो टिकून आहे, जे मी माझ्या सुरुवातीचा जे मोटिव्ह होतं. खूप छान वाटलं सर की राष्ट्र निर्माणासाठी तुम्ही इतका विचार करता किंवा ती तुमची थॉट प्रोसेस आहे. सिव्हिल सोसायटी, तुम्ही आई वडिलांचा उल्लेख केलात, ईशा मॅम पण आलेल्या आहेत आजच्या कार्यक्रमाला आवर्जून, म्हणजे आम्ही त्यांना असं फारसं बघितलेलं नाहीये म्हणून मी त्यांचा उल्लेख करेन आवर्जून. तर मला आता तुम्हाला जेव्हा म्हणजे एवढं तुम्ही टॉप केलं UPSC मध्ये आणि महाराष्ट्र केडर मिळालं, तुमचं मूळ गाव तसं उत्तर प्रदेशातलं, काय त्यावेळेस असं वाटलं होतं की अरे आता मी महाराष्ट्रात जातोय? पिंपरी चिंचवडमध्ये यायच्या आधी थोडं महाराष्ट्र फिरून येऊयात. महाराष्ट्र मी खरं सांगितलं तर त्याच्या आधी मी कधी आलो पण नव्हतो. म्हणजे आय हॅड नॉट बीन टू समहाव, म्हणजे आम्ही खूप फिरायचो, माझे वडील गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होते म्हणून देशाचे कोणेला आपण जायचो, पण महाराष्ट्राला मी समहाव आलो नव्हतो त्याच्या आधी. बट महाराष्ट्र वॉज वन ऑफ माय टॉप चॉईसेस. ओनली रिझन बिईंग के राज्यामध्ये डायव्हर्सिटी खूप आहे. म्हणजे एक ठिकाणी तुमच्याकडे विदर्भ आहे, कोकणचा कोस्ट आहे, सह्याद्री आहे, बरंच आपल्याकडे डायव्हर्सिटी आहे. राज्य खूप मोठं आहे, राज्यामध्ये कामाचा आवाका खूप मोठा आहे. तर खरं तर खूप छान वाटलेलं जेव्हा हे झालं. आणि माझा नेहमीचा एक डेस्टिनीवर सुद्धा खूप ठाम माझा विश्वास असतो. बिकॉज आई फील एंड माई मदर ऑल्सो कीप सेइंग जब दाना पानी लिखा होता है वहीं लिखा होता है, आप उसको कितना ही चेंज करना चाहो नहीं होता है. तो आई थिंक आई एम अ वेरी फर्म बिलीवर इन दैट एज वेल. दैट होल्ड्स ट्रू फॉर नाशिक, PCMC, सिंधुदुर्ग, गडचिरोली, सातारा एटसेट्रा एटसेट्रा. तर खूप छान वाटलं. आमचं लग्न झालं नव्हतं, लग्न आमचा नंतर झालं. मी महाराष्ट्राला, म्हणजे महाराष्ट्र काडर भेटला होता, महाराष्ट्राला आलो नव्हतो. आम्ही महाराष्ट्राला, मी रामटेकला जॉईन झालो, असेंब्ली इलेक्शन होते आणि लगेच आमचं लग्न झालं. तर ती रामटेकला ईशानी मला त्यावेळी जॉईन केलं फर्स्ट पोस्टिंगला. इंटरेस्टिंग. वेलकम मॅम. तुम्ही आता तुमच्या पोस्टिंगचा पण उल्लेख केला, गडचिरोली, रामटेक, सिंधुदुर्ग आणि इकडे पिंपरी चिंचवडमध्ये येण्यापूर्वी सातारा. ह्या दोन्ही गोष्टींमधला जो फरक स्ट्रायकिंग जाणवतो तो म्हणजे शहरीकरण. ही खूप जास्त अर्बन स्पेस आहे पिंपरी चिंचवड. आणि दुसरा फरक म्हणजे लोकप्रतिनिधींचा पूर्णपणे वावर नसणे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये. तर यापूर्वीच्या तुमच्या पोस्टिंगमध्ये मात्र ह्या दोन्ही गोष्टी होत्या आणि इकडे तो अनुभव पूर्णपणे वेगळा होता. या फरकाबद्दल तुम्हाला काय वाटतं? पहिलाच एक फरक आहे ना की इश्यूज अर्बन एरियाजमध्ये खूप क्विकली आपल्या समोर येतात. ग्रामीण भागामध्ये नेहमी इश्यूजला तुमच्या समोर यायला तसा मी फीडबॅक चॅनल आम्ही ठेवायचो, आम्ही सगळेच ठेवतो. पण शहरी एरियाजमध्ये इश्यूज खूप पटकन येतात आणि त्याचं एक कारण आपले सगळे काउन्सिलर्स आणि कॉर्पोरेटर्स पण आहे की त्यांचे आपलं नेबरहुडला पाणी आलं नाही की कमिशनरला कॉल, ड्रेनेजचा प्रॉब्लेम असेल तर कमिशनरला कॉल, कचऱ्याचा प्रॉब्लेम असेल तर कमिशनर कॉल, आणि नेहमी तो आपला म्हणजे अपेक्षित पण आहे. दॅट इज द मेजर चेंज. म्हणजे जे आपला डेन्सिटी ऑफ इश्यू म्हटलं, डेन्सिटी ऑफ आपला रिस्पॉन्स म्हटला किंवा रिस्पॉन्सचा जे टाइम म्हटला, दॅट इज वन बिगेस्ट चेंज जे आपला शहरी आणि ग्रामीण भागामध्ये असतो. अदरवाईज 100% आहे, ग्रामीण भागाचे लोक शहरापेक्षा प्रत्येक ठिकाणी बेटर असतात असं मी आत्ता पण मान्य करतो आणि माझी आत्ता पण धारणा आहे. इथे पण आलेले बरेच लोक आपले गावामधूनच आलेले, म्हणजे आपले पिंपरी चिंचवड तर स्पेशली खानदेशचे बरेच लोक आहे, सातारा सांगलीचे बरेच लोक आहे, मराठवाड्याचे बरेच लोक आहेत. तर खूप चांगला मिक्स इथे आहे आणि काही आपले राज्याचे बाहेरचे सुद्धा इथे लोक आहेत. पण आय थिंक दॅट फायर फायटिंग वाली जी चीज आहे ना ती ग्रामीणला नेहमी असत नाही, पण शहरामध्ये तो नेहमी असतो. आणि दुसरा आपला कामाचा प्रकार खूप वेगळा आहे. म्हणजे जे काम ग्रामीण भागामध्ये कलेक्टरचा वेगळा असतो, CSO ला परिषदचा वेगळा असतो, मला वाटतं शहरामध्ये तो सगळा मिळून एकटा म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा म्युन्सिपल कमिशनरमध्ये असतो. तो कामाचा आवाका सुद्धा त्या मानाने खूप जास्त. अँड डेफिनेटली एवढे सगळे माझ्या समोर तर बॉडी नव्हती, तरी पण आपले जे माजी नगरसेवक कॉर्पोरेटर वगैरे असायचे त्यांचा नेहमीचा आपला लक्ष त्यांचे वॉर्ड किंवा कॉन्स्टिट्युएन्सीवर असल्यामुळे
तो एक संवाद खूप जास्त आहे. म्हणजे प्रॉब्लेम आली की लगेच आपल्यापर्यंत पोहोचतो आणि लगेच आपल्याला तो रिझॉल्व्ह करण्याची सुद्धा अपेक्षा राहते. शेखर सिंग आयुक्त आणि मला वाटतं की सिव्हिल सर्वंट, पण एक आयडेंटिटी क्रिएट झाली पिंपरी चिंचवडचे तुम्ही आयुक्त बनल्यानंतर. आयडेंटिटी या अर्थाने मी म्हणेन की टेक्नॉलॉजी, डेटा, गव्हर्नन्समध्ये त्याचा वापर आणि त्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये केलेले तुम्ही अनेक उपक्रम. तर म्हणजे तुमचं इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड किंवा ती थॉट प्रोसेस हे त्यामागचं कारण असू शकतं कदाचित, पण ते तुमच्याकडून समजून घ्यायला आवडेल की ह्या 3-3.25 वर्षाच्या तुमच्या सर्व कारकिर्दीमध्ये टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन आणि डेटा याच्या वापरावर तुम्ही खूप भर दिला. अगदी मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत त्याची दखल घेतली गेली, इतका तुम्ही त्यावर भर दिला. तर यामागचं तुमचं मोटिवेशन आणि हे वापरून नेमका गव्हर्नन्सवर काय परिणाम होतो असं तुम्हाला वाटतं? शीतलजी, सर्वात पहिला जे आपलं मोटिवेशन आहे ना तो असा आहे की टेक्नॉलॉजीच एक असा माध्यम आहे ज्याचा वापर करून तुमचं शेवटचे घटकापर्यंत पोहोचायचं आपण नेहमीच म्हणत राहतो. पण शेवटचे घटकापर्यंत पोहोचायला आपण कुठेतरी म्हणजे मान्य करायला हरकत नाही, शासकीय यंत्रणा, नॉट जस्ट PCMC, नॉट जस्ट महाराष्ट्र, इंडिया, थ्रू आउट द वर्ल्ड कुठेतरी मागे पुढे कमी पडतात. पण टेक्नॉलॉजी एक अशी गोष्टी आहे, आता तुम्ही वेबसाईटवर जर बसले ना तर वेबसाईटला माहिती नसतो की तुम्ही फिमेल आहे का तुम्ही मेल आहे, तुम्ही कोणते क्रॉस सेक्शन ऑफ सोसायटीने आहे, तुम्ही कोणते कास्टला बिलॉंग करतात, तुम्ही कोणती जॉग्रफीला बिलॉंग करतात. तुम्ही एखादा सर्व्हिसेस अवेल करायचा हे केला ना तो तुम्हाला पण तीच सर्व्हिस भेटणार, मला पण तीच सर्व्हिस भेटणार, इतर कोणाला पण तीच सर्व्हिस भेटणार. तर नेहमीची जी एक आपली खंत असतो लोकांची की एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये गेलो, कुणाला ओळखणं गरजेचं आहे, नाहीतर ऍक्सेस भेटणार नाही. कुणाला जर तुम्ही असा रेफरन्स दिला नाही तर हे भेटणार नाही, तो भेटणार, एक नेहमीचा असतो. म्हणजे नॉट जस्ट PCMCचा, जनरल सांगतो. टेक्नॉलॉजी इज दी ओनली वे वेअर पीपल कॅन फील रिअली इंडिपेंडेंट, जेणेकरून तुम्हाला कुणाचा काही गरज नाही. तुम्ही आता ऍप्लिकेशन जर दर्ज केला त्याच्यामध्ये आय वुड गिव्ह क्रेडिट टू आवर करंट CM ऑल्सो दॅट ही हॅज बीन वन फोर्स बिहाइंड द यूज ऑफ टेक्नॉलॉजी. त्यांचा आधीचा आपला 14 ते 19चा असो किंवा आता जे त्यांनी सगळा भर 100 दिवस आणि 150 दिवस मध्ये दिला. अजून एक आहे की इथे आल्यानंतर विशेषतः याच्या आधी सुद्धा मी टेक्नॉलॉजीचा वापर गडचिरोलीमध्ये असताना सातारामध्ये केलाय. एकतर इथे इकोसिस्टम खूप चांगला आहे, PCMCची स्ट्रेंथ ॲज अन ऑर्गनायझेशन खूपच चांगली आहे. इथे बसलेले बरेच लोकांना खूप खंत असेल वेगवेगळी गोष्टींच्या संदर्भातले, PCMCने असं केलं नाही तसं केलं नाही, आणि कदाचित तो म्हणजे बरोबर सुद्धा असतील. पण PCMC इज वन ऑफ दोज फ्यू ऑर्गनायझेशन इन द कंट्री ज्यांनी डिजिटल मीडिया आणि टेक्नॉलॉजीचा खूप आधीपासून खूप चांगला वापर केला. मी जेव्हा जॉईन झालो तो लक्षात असं आलं की बेस माझ्यासाठी खूप चांगला तयार आहे. आता डेटामध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर डेटासाठी आधी डिजिटलायझेशन तरी असलं पाहिजे. एखाद्या ठिकाणी डिजिटलायझेशनच नसेल तर तुम्ही डेटाचं काहीच करू शकणार नाही. तर जे डिजिटायझेशन मला इथे भेटलं त्याची स्ट्रेंथचे आधारावर असं वाटलं की डेटाचा वापर करावा. त्यानंतर आपण प्रॉपर्टी टॅक्स मध्ये केला, खूप चांगले रिझल्ट भेटले. प्रॉपर्टी टॅक्सच्या नंतर इतर ठिकाणी आपण गेलो ॲज फार एज डेटा इज कन्सर्न, पण त्याच्या व्यतिरिक्त ड्रोनचा वापर केला, GISचा वापर केला, E-ऑफिस आपण सुरुवात केला. महाराष्ट्राची आपण पहिली म्युन्सिपल कॉर्पोरेशन ज्यांनी 100% E-ऑफिसवर शिफ्ट केलं. त्याच्यामध्ये पण काही अप्स डाऊन आहे, काही मागे पुढे आहे, तरी पण वी आर स्टील ऑन E-ऑफिस. आय होप इट विल बी कंटिन्यूड फर्दर, बट वी आर द फर्स्ट म्युन्सिपल कॉर्पोरेशन टू गो ॲब्सोल्युटली पेपरलेस. आणि नॉट जस्ट इन E-ऑफिस, बरेच त्याचे प्रकार आहे. अँड आय रिअली फील की जेव्हापर्यंत आपण पुढे आता AIच्या काळामध्ये, आपण आता AIचा काळ आहे तरी पण अजून आपण E-ऑफिस बोलतोय, तर तो पण तुम्ही लक्षात ठेवा की संपूर्ण विश्व खूप पुढे गेलेला आहे. त्याच्यामध्ये आपण मागे राहू नये. म्हणूनच मला कदाचित वाटते CM ऑफिसने सुद्धा 150 दिवसाच्या प्रोग्राममध्ये AIचा कॉम्पोनंट, E-ऑफिसचा कॉम्पोनंट, आपल्या सरकारला ऑनलाईन करण्याचा कॉम्पोनंट, व्हॉट्सअप वापरचा कॉम्पोनंट, GISचा कॉम्पोनंट, आणि ते सगळं आपली टीमची पोच पावती आहे. हे सगळं फ्रेमवर्क आपणच ते तयार करण्यासाठी खूप क्लोजली त्याच्यामध्ये कॉर्डिनेशन मध्ये आपण राहिलेलो. आणि आय थिंक इट इज अ स्ट्रेंथ ऑफ द ऑर्गनायझेशन. बट विदाउट टेक्नॉलॉजी वापर वी विल नॉट बी एबल टू गिव्ह जस्टिस टू पीपल. ऍब्सोल्युटली क्लिअर आहे. त्याच्यामध्ये काय आता दुमत काय राहिला नाही. म्हणजे आपल्यावरच आहे आपण किती वापरतोय आणि कुठपर्यंत आपण जातो. नक्कीच. तुम्ही जो तंत्रज्ञानाचा वापर केला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विशेषतः लोकसहभागासाठी, तुम्ही टॅक्स यंत्रणेचाही उल्लेख केला आणि मला वाटतं की त्याचं रेकग्निशन अगदी सरकारनेही अवॉर्ड देऊन महापालिकेला केलेलं आहे. त्याच्याने रेव्हेन्यूमध्येही वाढ झालेली आहे. मला हे विचारायला आवडेल की तुम्ही जेव्हा ह्या महापालिकेला आयुक्त म्हणून जॉईन केलं
लोकप्रतिनिधी नाहीत, अशा वेळी तुमची अपॉइंटमेंट होणं, तर काही टॉप प्रायोरिटी एरियाज ठरवले होते इथे काम करायला सुरुवात करताना? सुरुवात करताना 1-2 महिन्यामध्ये ठरवलं होतं. एक लक्षात आला होता की फॉर एक्झाम्पल पवना वॉटर सप्लाय स्कीम इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द सिटी. त्याच्यामध्ये काम पण केलं, बट खूप कॉम्प्लेक्सिटी पण त्याच्यामध्ये होती. कचऱ्याचा विषय 100% होता. माझे प्रोड्युसर राजेश पाटील सरांनी खूप चांगली सुरुवात स्वच्छतामध्ये केली होती. कुठेतरी विवर बिल्डिंग ब्लॉक्स आणि त्याला आपण पुढे त्याला नेऊ शकलो. फॉर एक्झाम्पल वेस्ट एनर्जी आपण सुरू करू शकलो. महाराष्ट्राच्या पहिला वेस्ट एनर्जी विवर फॉर्च्युनेट मान्य पंतप्रधान महोदयांनी त्याचा उद्घाटन केला आणि स्टील इट इज द बेस्ट वेस्ट एनर्जी प्लांट इन द कंट्री, रनिंग ॲब्सोल्युटली वेल. मागच्या वर्षी तुम्ही विचार केला तर 18 ते 20 कोटीचा आपल्याला बेनिफिट महानगरपालिकेला त्याच्यामध्ये झालाय आणि त्याच्या पलीकडे जाऊन किमान आता कचऱ्याची आपण प्रोसेसिंग करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त एज्युकेशन मी सांगितलं तुम्हाला, माझ्या वडिलापासूनचा खूप माझे याच्यामध्ये एज्युकेशन इज व्हेरी क्रिटिकल, खूप असा जुडून आहे. आणि माझा नेहमीचं एक म्हणजे लाईफची फिलॉसॉफी आहे, विशेषतः अर्बन एरियाजमध्ये बरेच वेळा आपण हार्ड इन्फ्रामध्ये गुंतून राहतो, आपण सॉफ्ट इन्फ्रावर फोकस करत नाही. आणि मी नेहमी म्हणतोय म्हणजे हार्ड इन्फ्रावर सिटीची फाउंडेशन तयार होऊ शकतोय, पण सिटीची बिल्डिंग तयार होऊ शकत नाही. एखादी सिटीचा आपला बिल्डिंग जर तयार आपले म्हणजे सिटी रूपी बिल्डिंग मेटामॉर्फली म्हणतोय, त्याच्यामध्ये तुमचं एज्युकेशन, स्किलिंग, वल्नरेबल कम्युनिटीज त्यांच्यावरचं काम, महिलांच्या सोबतचं काम, दिव्यांगांच्या सोबतचं काम, हे जे सोशल इश्यूज आहे ना, दोज आर व्हेरी व्हेरी क्रिटिकल. तो मी ठरवलं होतं की त्याच्यामध्ये मी 100% इंटरव्हीन करणार आहे. हार्ड इन्फ्रास्ट्रक्चरवर तर काम केलंच, पण आय थिंक त्याच्या सोबतच आणि हार्ड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुद्धा अजून मला वाटते ब्रेड बटर इश्यूज अजून खूप इम्पॉर्टंट आहे. सिवरेजचा मुद्दा आहे, रोडचा मुद्दा आहे, वॉटर सप्लायचा मुद्दा आहे. सो आय थिंक दीज वर दी प्रायोरिटी दॅट आय सेट. ह्या तुमच्या कार्यकाळामध्ये कुठेही लोकप्रतिनिधी, मी लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेतले प्रिसाइजली म्हणते, कारण आपण पंचायत राज म्हणतो, डिसेंट्रलायझेशनच्या प्रोसेसवर आपला एक कॉन्स्टिट्यूशन म्हणून विश्वास आहे. अशा वेळी मात्र गेले 4 वर्ष प्रशासक राज हा शब्द आमचे बरेच मित्र वापरतात आणि त्यातनं तुमच्यावर आरोप पण खूप झाले की आयुक्त हुकुमशहासारखं काम करतात पिंपरी चिंचवड महापालिकेचे. तर मला आरोप ह्या झोनमध्ये जायचं नाही, पण काम करताना तिथे अशा लोकप्रतिनिधींचा अभाव असणं किंवा त्यांची तिथे उपस्थिती नसणं यामुळे निर्णय प्रक्रिया सोपी होऊन ब्युरोक्रेसीला खूप ऑटोनॉमी मिळते, असं खरंच होतं का? नाही, मला असं वाटतंय की प्लस मायनस प्रोस कॉन जर सगळे बघितले तर डेमोक्रेसीमध्ये, विशेषतः लोकल डेमोक्रेसीमध्ये बॉडी असणं कधी पण चांगलं. म्हणजे त्याच्यामध्ये मला तरी असं काही माझ्या डोक्यात काही कन्फ्युजन नाही त्याला घेऊन. त्याचे वेगवेगळे कारण आहे. म्हणजे एक जे 100% कारण आहे की मला इंडिपेंडन्स भेटली, पण इंडिपेंडन्सचा अर्थ असा होऊ शकत नाही की आम्ही कुणाला काही जुमानणार नाही, आम्ही कुणाला विचारणार नाही, तसं कधीच होत नाही. आपण बरेच जे मोठे प्रोजेक्ट आता पण केले, म्हणजे मेट्रोचा प्रोजेक्ट असो, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा प्रोजेक्ट असो, ड्रेनेज प्लॅनचा आपला प्रोजेक्ट असो, प्रत्येक ठिकाणी वेळोवेळी सर्व आपले आमदार महोदय, खासदार महोदय, DCM सर, CM सर त्यांना कॉन्फिडन्स मधून केलेलं आहे. ऑफकोर्स बॉडी नाहीये, तर माझ्यासाठी कोणी नगरसेवक किंवा असं नाही की त्यांना सर्वांना बोलवायचं आणि प्रत्येक गोष्टी दाखवायची जसं आपण GB मध्ये दाखवतो. तरी पण बरेच जे इनिशिएटिव्ह मी घेतले त्याच्यामधलं फीडबॅक मागच्या आपले बरेच माजी नगरसेवकांचा सुद्धा होतं. बरेच जे आपण विकास काम घेतले, मला वाटतं म्हणजे सांगायला अतिशयोक्ती होणार नाही, प्रदीप पण इथे बसले, बऱ्यापैकी जे आपण काम पण घेतले ते आपले जे काही माजी नगरसेवक, बिकॉज त्यांना त्यांचे वॉर्डाचा मुद्दे माहिती असतात, ते 100% मी त्यांना त्या मानाचं म्हणजे क्रेडिट आहे, बिकॉज ते त्यांना ग्राउंडशी जुडून हे सगळं आहे. फीडबॅक आपल्याकडे पण येतो, लोकांच्याकडून येतो, व्हिजिटर्स कडून येतो, काही वेळा स्मार्ट सारथीचे आपली कंप्लेंट आहे त्यातून आपल्याला कळतं वगैरे वगैरे. तरी पण आपलं इव्हन बजेट मधले काम, बरेच काम जे सर्व माजी लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा सुद्धा समावेश करून आपण केलेला आहे. तर असं मी तर मान्य नाही करणार की हुकुमशाही वगैरे वगैरे, पण एक आहे 100%, जेव्हा बॉडी असतो तर तुमच्याकडे मेयर असतात, तुमच्याकडे स्टँडिंग कमिटी चेअरमॅन असतात, तुमच्याकडे सभापती असतात, तुमच्याकडे कमिशनर असतो आणि इतर यंत्रणा असतात. तर त्यावेळी टीका करायला बरेच लोक असतात. ऍडमिनिस्ट्रेटर असताना टीका करायला एकच माणूस असतो, तर तो माणूस टीका पण घेणार, काही वेळा कदाचित सक्सेस झाला तर हे पण घेणार. मला वाटते ते प्लस मायनस आहे, आपल्याला एक्सेप्ट पण केलं पाहिजे. आणि मला टीकेशी कधीच असं हे होत नाही, म्हणजे I feel a very good sportsman in that way that I am very very open to criticism.
पण क्रिटिसिझम सुद्धा मेजर्ड असावा असं मला नेहमी वाटतंय. त्याच्यामध्ये करताना कन्स्ट्रक्टिव्हनेस असावा. नुसतं क्रिटिसिझम करणे किंवा नुसतं क्रिटिकल होण्यामध्ये काही अर्थ नाहीये. तुम्ही प्रॉब्लेमचा भाग व्हायचंय किंवा सोल्युशनचा पण भाग व्हायचंय तर प्रत्येक क्रिटिकला सुद्धा ठरवलं पाहिजे आणि तो खूप महत्वपूर्ण आहे. पण ते मला 100% जाणीव आधी पण होती, आता पण आहे की एकटा माणूस असल्यामुळे टीका 100% होणार आणि ते झालं पण. आणि तो आय थिंक म्हणजे नॅचरल होता. म्हणजे त्याच्यामध्ये असा काही फारसा गैर आहे असं नाही वाटलं. तुमच्या काही फ्लॅगशिप प्रोजेक्टकडे येऊयात. म्हणून सर्वात जास्त टीका ज्या काही गोष्टींवरनं झाली त्याकडे वळूयात. पहिली गोष्ट अगदी अलीकडच्या काळातली म्हणजे कुदळवाडीची कारवाई. मला वाटतं की खूप राजकीयदृष्ट्या दोन्ही बाजूने त्याला बघितलं गेलं. धर्म आणि इतर गोष्टींचाही रंग देण्याचा दोन्हीकडनं प्रयत्न झाला. तर एक प्रशासक म्हणून महाराष्ट्रातली सर्वात मोठी अतिक्रमण कारवाई तुम्ही पार पाडली. ती सोपी नव्हती. मला जाणीव आहे की ती माणूस म्हणून, ह्युमन बिईंग म्हणून पण सोपी नव्हती. तुम्ही कसं सामोरं गेलं ह्या सगळ्या कारवाईला आणि ही सगळी जी काही त्या भोवतीची टीका होते याबद्दल तुम्हाला काय वाटतं? शीतलजी, तो एक अशी कारवाई आहे की टीका असून सुद्धा मला असं वाटतंय की शहराचे पुढचे 20-30 इयर्सचे फ्युचरसाठी मी जे केलं अगदी बरोबर केलं. म्हणजे मला असा 1% सुद्धा माझे डोक्यात म्हणजे असं मला शंका त्याच्यामध्ये काही नाही. आणि इथे बसलेले बरेच आपले शहराचे लोक पण आहे. आपला शहराचा खूप वैशिष्ट्य पण आहे. पण जेव्हा आपल्या शहराचा आपण विचार करतो तर आपल्याला तो एक निर्णय घ्यावा लागणार आहे की आपलं पुढचे भविष्याचे याच्यामध्ये कसा प्रकारचं शहर आपल्याला घडवायचं आहे. आता ते तुम्हाला माहिती आहे आपला शहर इंडस्ट्रियल शहर होतं. हळूहळू मोठी इंडस्ट्रीज बाहेर शिफ्ट होत आहे. तो नॅचरल आहे. त्याच्यामध्ये असं नाही की पिंपरी चिंचवडमध्ये काहीतरी घडतोय. काही इंडस्ट्रीजचं स्वरूप बदलतोय. आता फिनोलेक्स आधी होती, तिकडे आता मायक्रोसॉफ्टचा डेटा सेंटर येत आहे. बरेच आपल्याकडे इंडस्ट्रीज आहे वेगवेगळ्या प्रकारची. भोरसाहेब इथे बसलेले वेगवेगळे प्रकारचे आपले इंडस्ट्रीज आहे. काही लिगल आहे, काही इलिगल आहे वगैरे वगैरे आणि सर्व आपले इकोसिस्टममध्ये सम्मिलित आहे. तर आपल्याला पुढच्या भविष्यासाठी हे ठरवावं लागणार आहे की आपल्याला आपलं सिटी कसा प्रकारच्या पुढचे 20-30 वर्षामध्ये जे 2047 आपण अमृत महोत्सव जे म्हणतो त्यावेळी कसा शहर आपल्याला पाहिजे. आपल्याला तसं शहर पाहिजे जे आपल्या आउटस्कर्ट्सला, आता तुम्ही कुदलवाडीला गेला, आधी इतर ठिकाणी गेला, तसं तो शहर वाटत नव्हता. तो कुठेतरी तुम्ही याचं वेगळ्याच ठिकाणी आले असं वाटत होतं. आणि त्याच्यामध्ये असा नाही की तो का झाला. 40 वर्ष आधी जेव्हा झाला तेव्हा शहराची व्याप्ती तिथपर्यंत नव्हती. तेव्हा शहराचं स्वरूप तसं नव्हतं. आत्ता शहराचं स्वरूप वाढलं आहे. आता आपण आपल्याला 21st सेंचुरी सिटी म्हणतोय, आपण आता आपल्याला IT सिटी म्हणतोय. तर आपल्याला तो निर्णय घ्यावा लागणार आहे की आपली ओळख भंगारच्या साठीचा आपण व्यवसाय करतोय त्याच्यासाठी ठेवायची का एखादा IT पार्क करायचं, एखादा GCC सेंटर करायचं. आता अमेरिकामधले सगळे तिकडे जे आपला H1B वर सगळं जे झालं, इंडिया विल बी द बिगेस्ट बेनिफिशरी फॉर GCC ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर. कुदलवाडीमध्ये जे आपण आता भविष्याची जी प्लॅनिंग केली आहे, सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट जे ठेवलं आहे, तो GCCला म्हणजे केंद्रबिंदू ठेवूनच त्या ठिकाणी आपण त्यामध्ये रिझर्वेशन टाकलं. आणि त्याच्यामध्ये ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरसाठी तो उपयोग याच्यासाठी पण आहे की आपल्याला पुढे भविष्याचं जे आपल्या व्याप्ती जे वाढत आहे, भविष्याची व्याप्ती आपली चाकणच्या दिशेने वाढते, भविष्याची व्याप्ती आपली तळेगावच्या दिशेने वाढते. आणि मला काही असं म्हणजे आय विल नॉट बी सरप्राईज की काही दशकांमध्ये एकतर तो एरिया PCMC मध्ये आला किंवा नवीन महानगरपालिका, जसं काय ना आपलं म्हणजे शासनाला बरोबर वाटेल. म्हणून आपण कुदलवाडीला एक प्रकारे एक सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट किंवा त्या एरियामध्ये, बिकॉज ते चाकण आणि या सर्वांशी पण जुळून राहणार आहे. आणि त्या मानाने पुनवडेमध्ये असे 2 शहराचे 100% 2 CBD क्रिएट होणार आहे. आणि कुदलवाडीमध्ये इतर पण बरेच विषय होते. आता नाना पण बोलले, काही गोष्टी मला अजून सांगता येणार नाही आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा मला वाटते एक प्रकारे जे आपण कारवाई केली आणि दॅट वॉज द बिगेस्ट एरिया ऑफ इलिगल एन्क्रोचमेंट, इलिगल कन्स्ट्रक्शन. तर तो एक निर्णय आपल्याला म्हणजे शहर म्हणून इथे आहे. आता मी तर निघालो आहे नाशिकला. आपल्याला सर्वांना शहर म्हणून एक तो निर्णय घ्यावा लागणार आहे की आपल्याला इलिगल कन्स्ट्रक्शन चालतील काय, आपल्याला ब्लू लाईनमध्ये कन्स्ट्रक्शन चालतील काय. बरेच लोकांच्या टीका असं पण झालं की नुसतं इलिगल कन्स्ट्रक्शन कुदलवाडीमध्ये का नाही, अजिबात नाही, मी म्हणतच नाही, इतर ठिकाणी सुद्धा इलिगल कन्स्ट्रक्शन आहे. तर त्याचं काय केलं पाहिजे, प्रत्येक ठिकाणचा वेगवेगळा आपल्याला अवलंबून घ्यावं लागणार आहे. बरेच आपला आता अजून भाग असे जुने भाग आहे आणि त्याचा रिडेव्हलपमेंटमध्ये जाते. तर कधीतरी आपल्याला त्या सगळे अख्खे असे एरियाजचा क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी सुद्धा जावं लागणार आहे. वेगवेगळे टूल्स आपल्याला घ्यावे लागणार आहे. तर तो आपले प्लॅनिंगचे टूल असतील, अर्बन प्लॅनिंगचे टूल असतील, झोनिंगचे आपले टूल असतील.
पण जर आपण याच्यामध्येच आपण खूप खुश आहोत की आपल्याकडे संपूर्ण रिजनचा सर्वात मोठा भंगार सगळे ठिकाणून आणून आपल्याकडे येतोय, त्याच्यातने आपलं एअर पोल्युशन होतंय, त्याच्यातने रिव्हर पोल्युशन होतंय, इंद्रायणीमध्ये पोल्युशन होतंय, आणि जर आपण त्याला सपोर्ट करत असो तर मला वाटते कुठेतरी आपली प्रायोरिटीज चुकलेली आहे. आता मला तुमचेच मित्रमंडळींनी फेअरवेलच्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी सगळे आपले पत्रकार माझ्याकडे आले, त्यांनी पण विचारलं. मी त्यांना म्हटलं की हे पाडताना खूप असा बरं वाटतंय काय? तसा अजिबात होत नाही. तो पण प्रदीप पण तिकडे ग्राउंडला होतो, मी पण होतो. म्हणजे असं कधी पण डेमॉलिशन करताना मला वाटत नाही कोणत्या अधिकारीला असं वाटतंय की मी खूप छान चाललंय, म्हणजे आपण बुलडोजर करतोय. तर खंत होतोय बिकॉज लोकांचं एक प्रकारे ते राहतात, त्यांचं जीवनमान आहे वगैरे वगैरे. बट आय थिंक समटाइम्स यू नीड टू टेक स्ट्रॉंग डिसिजन, समटाइम्स यू नीड टू टेक हार्ड डिसिजन्स इन द लॉंग टर्म, इन द इंटरेस्ट ऑफ द फ्युचर ऑफ द सिटी. इथेच इकडचेच बरेच लोक सांगतात जेव्हा ते 60 मीटरला आपला वाईडन करण्यात आला होता, बराच आपला विरोध 2006-07 मध्ये झाला होता. आता सगळे बंड साहेबांचं नाव काढतात. तर CBD वगैरे कुदलवाडी चिखली भागामध्ये झाला की माझं पण थोडाफार नाम काढा त्यावेळी, की त्यावेळी डेमॉलिशन केलं आणि म्हणून तो एरिया खूप चांगला आता डेव्हलप होतोय, खूप चांगला आता ते डेव्हलप झालाय वगैरे वगैरे. पण आय थिंक इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि PCMC नेहमी तो हार्ड डिसिजन घेत आलाय. असं नाही की मी पहिल्यांदाच केलं, तर इतर पण इथे एक्झाम्पल्स आहे. बट हां, इन समहाव म्हणजे त्या संपूर्ण एरियाची व्याप्ती बघून ते एरिया जवळपास 900-950 एकड असल्यामुळे खूप त्याला हे आला की सर्वात मोठा वगैरे वगैरे. पण या कॉन्ट्रोवर्सीचा दुसरा मुद्दा, जसं तुम्ही खूप ऑटोक्रॅटिकली काही निर्णय घेतलात, तसं ह्या संपूर्ण कार्यकाळामध्ये फेवरेटिझम किंवा काहीच लोकांशी जुळवून घेणं असेही आरोप तुमच्यावर करण्यात आले. निर्णय प्रक्रियेमध्ये काही लोकांना आपण अपर हँड देतोय आणि काही गोष्टींकडे आपण पूर्ण दुर्लक्ष करतोय, अशाही पद्धतीचे आरोप आपल्यावर झाले. या सगळ्या मला हे क्लॅरिफाय करायचं की आपण काही कन्फ्रंटेशन मोडमध्ये मी अजिबातच नाही आहे, माझा तो स्वभाव पण नाही. पण तुम्ही इथून गेल्यानंतर पण जेवढ्या प्रेमाने ही सगळी मंडळी आज तुम्हाला ऐकायला आलेली आहेत, तेवढ्याच ताकदीने हे मुद्दे वारंवार काही लोक मांडतायत. म्हणून मला ह्या भागात मी राहते, स्वतः मी नागरिक आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची, म्हणून मला उत्सुकता आहे सगळं समजून घेण्याची. सो प्लीज माझ्या हेतूवर शंका घेऊ नका. बघा, फेवरेटिझमचं कसं आहे, मला वाटते फक्त मी नाही, इतर कोणी पण अधिकारी असेल ना, फेवरेटिझमचं कुठेतरी आम्ही नेहमी ट्राय करतो न्यूट्रल राहायची, आम्ही नेहमी ट्राय करतो इम्पार्शल राहायची. पण त्यांच्यामध्ये म्हणजे सांगायला काही हे नाही आहे की जे आपला विशेषतः ॲडमिनिस्ट्रेटरच्या काळामध्ये शासनशी खूप जुळून आपण काम करतोय, राज्य शासनशी खूप जुळून काम करतोय, बिकॉज एक प्रकारे ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे डायरेक्टली स्टेट गव्हर्नमेंटचे आपण अखत्यारीत काम करतोय. म्हणून फेवरेटिझम मला वाटत नाही मी काही फेवरेटिझम असं पाळलं. येस, डेफिनेटली आपले सिटीची जे काही गरजा आहे, सिटीची जे काही आपला डेव्हलपमेंटल नीड्स आहे, त्याच्यामध्ये काही एरियाज थोडा अजून मागे, काही एरियाज पुढे आहे. कोर ऑफ द सिटीमध्ये डेव्हलपमेंट खूप चांगला आहे. एजेस ऑफ द सिटी म्हणजे वाकडपासून तुम्ही सुरुवात केला आणि चारोलीपर्यंत गेला, तिथे अजून महानगरपालिकेला बरंच काही करण्याची गरज आहे. तो DP रोड असो, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सेस असो, गार्डन असो. आणि नेहमीचा मी जे 3 वर्षामध्ये प्रयत्न केला आहे, या संपूर्ण एरियामध्ये फोकस करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामुळे कोणाला फेवरेटिझम जर वाटला असेल तर मला वाटतं की त्याच्यामध्ये फारसा काही ज्याच्यामध्ये मला कॉमेंट ना केलेलं त्याच्यामध्ये बरं राहणार आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जसं आता आपण DP रोडचा संपूर्ण प्रोग्राम घेतला होता, तो आपला वाकडपासून सुरुवात करून आपण चरोलीपर्यंत घेतला. त्याच्यानंतर आपण आता स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा संपूर्ण प्रोग्राम केला आहे. तर आय फील दोज एरियाज आर द वन्स विच ॲक्च्युली नीड दॅट मच इंटरव्हेन्शन. So that might result into someone thinking like that, but I think we've tried to take a holistic. तुमच्या या कार्यकाळामध्ये खूप सारे विषय पिंपरी चिंचवडमध्ये मार्गी लागले. प्रत्येकजण आपापल्या चष्म्यातनं त्याचं ॲनालिसिस आकलन करतोय, मांडतोय. मिसिंग लिंकचा प्रश्न मार्गी लागला, पावना जलवाहिनीचा प्रश्न, नंतर राजेश पाटील सरांना मिळालेला कमी काळ, त्याची कारणं वेगवेगळी राहिली असतील. पण आणि तुमच्या बोलण्यात पण आलं की तुमची महापालिकेची टीम, इथलं असलेलं स्ट्रक्चर, याचा तुम्हाला फायदा झाला. टेक्नॉलॉजी आणि कम्युनिकेशनमध्ये महापालिकेने अव्वल कामगिरी केली, पिंपरी चिंचवड महापालिकेने. त्यातल्याच एका प्रकल्पाकडे मला तुम्हाला आणायचं आहे, तो म्हणजे ग्रीन बॉन्ड.
मला वाटतं पिंपरी चिंचवड पहिली महानगरपालिका आहे अशा प्रकारचं काही इनिशिएटिव्ह करणारा आणि शहरीकरणाचा वाढता रेटा, महापालिकांचा वाढता व्याप आणि त्यासाठी लागणारा निधी ह्या सर्व पार्श्वभूमीवर शहरीकरणाची, नागरीकरणाची आव्हानं जेव्हा आपण बघतो तेव्हा ग्रीन बॉन्डसारखा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवताना तुमच्यासमोरची आव्हानं काय होती आणि येत्या काळामध्ये असे उपक्रम इतर महापालिकांना जर इम्प्लिमेंट करायचे असेल तर त्याचे पायनियर म्हणून तुम्ही काय म्हणाल? शीतलजी, सर्वात आधी जे आपण जे ग्रीन बॉन्ड जे काढला त्याच्या मागची जी एक संकल्पना होती ती अशी होती की जे आपण मूळ रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, रिव्हर रिज्युव्हनेशन प्रोजेक्ट जेव्हा करत होतो, ग्रीन बॉन्डचं एक जे सर्वात मोठा जे वापर आहे आणि मोठा फायदा आहे की तुम्हाला निधी जे आहे एखाद्या विकास प्रोजेक्टसाठी एकत्रित भेटतात. नाहीतर तुम्ही एखादा विकास प्रोजेक्ट सुरू केला की त्याची बजेटिंग दरवर्षी काही टप्प्यात तुम्ही देतात आणि त्याच्यामुळे प्रोजेक्ट रडकतो. आपलं ग्रीन बॉन्ड घेण्याचं जे दुसरं कारण होतं की आपले फायनान्सेस खूप डिसिप्लिन होऊन जातात. बिकॉज इथे बसलेले बरेच लोकांना माहिती नसेल, जेव्हा आपण BSCला, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला ग्रीन बॉन्ड काढायला जातो त्यावेळी आपले सगळे जे अकाउंट्स आहे त्यांची चेकिंग रेटिंग एजन्सीचे मार्फत केली जातं. आपला महानगरपालिकेचा आधीपासूनचा अकाउंटिंग डिसिप्लिन, फायनान्शियल डिसिप्लिन खूप चांगलं असल्यामुळे त्याच्यामध्ये रेटिंग एजन्सीची आपली जे रेटिंग आली ते जवळपास AA+ आली. भारतामध्ये सर्वात बेस्ट आपली रेटिंग होती आणि त्याच्यामुळे कुठेतरी एक फायनान्शियल डिसिप्लिन येतोय. आता बरेच लोकांनी त्याला काही लोकांनी त्याला म्हटलं की कर्जबाजारी झाली आहे, काही लोकांनी म्हटलं दिवाळखोरी झाली आहे. बिकॉज लोकांना असं वाटतंय की नुसतं तो कर्जाचा आपला मोड आहे. अजून एक काल परवाच मला कोणीतरी सांगत होतं, सोशल मीडियावर मी वाचलं की शेखर सिंहांनी 12,000 कोटीचं कर्ज थोपून घेतलं PCMCवर. तो पण तुमच्या मार्फत क्लॅरिफाय करतो. तो मला वाटतं क्लॅरिफाय करणं खूप गरजेचं आहे की आपण जे टोटल एक प्रकारे कर्ज म्हणू शकतो तो फक्त म्युन्सिपल बॉन्डचे मार्फत 200 कोटीचे 2 आपण हे संपूर्ण प्रकल्प केले. दुसरा जे प्रकल्प आपण केला ग्रीन बॉन्डचा ज्याचा आपण उल्लेख केला तो आपला हरित सेतूचा प्रकल्प आहे. हरित सेतूच्या प्रकल्पचे मागे सुद्धा तीच आपली भावना होती की एकत्रित 200 कोटी आपल्याकडे निधी यावा. आणि अजून एक सांगतो, जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा त्याच्यामध्ये 26 म्हणजे आता 82 कोटी आम्हाला त्याच्यासाठी अर्बन चॅलेंज फंडमधून भेटणार आहे, जे आपल्या युनियन बजेटमध्ये डिक्लेअर केला. 82 कोटीचे ग्रांटमुळे, आणि तो ग्रीन बॉन्डला ते देत आहे, 82 कोटीचे ग्रांटमुळे आपला संपूर्ण जे आपला कर्ज आहे तो 0% 0% इंटरेस्ट फ्री लोन सारखा झाला. तर आणि एक शेवटचा मुद्दा कदाचित टेक्निकल होईल आजची चर्चामध्ये, पण मी नेहमी स्पेशली तुमच्या पत्रकार मंडळीला सांगत राहतो आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे. जगभरात तुम्ही जर बघितलं, विशेषतः अर्बन एरियाजमध्ये आपण जे इन्फ्रा क्रिएट करतोय, आपण कुठेच इन्फ्रा 100% इक्विटीने क्रिएट करत नाही. आपण कर्ज प्लस इक्विटी हे दोन्ही मिळून एक इन्फ्रा क्रिएट करतोय. तुम्ही भारताच्या बाहेरचा जर विचार केला ना, लिटरली 60 to 70% एक्सपेंडिचर इज फ्रॉम डेट, 30% एक्सपेंडिचर इज फ्रॉम द ओन फंड. आणि तो कशासाठी गरजेचा आहे? आज इन्फ्रा देताना तुम्हाला जे 10 वर्ष आधी द्यायचा होता तो इन्फ्रा तुम्ही द्यायला इच्छुक आहे किंवा पुढचे 5 वर्षाचा, पुढचे 10 वर्षाचा इन्फ्रा द्यायला इच्छुक आहे. आणि जर आपल्याला पुढचे 5-10 वर्षाचा इन्फ्रा द्यायचा असेल तर आज रोजी मला त्या निधीची जर गरज असेल तर आपल्याकडे रेव्हेन्यूचे संपूर्ण जे मार्ग आहे त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला डेटचे इन्स्ट्रुमेंट असतील, मल्टीलेटरल बँकचे इन्स्ट्रुमेंट असतील, ते वापरला पाहिजे. मी वापरला नाहीये तो पण क्लॅरिफाय करतोय. 12,000 कोटीचे जे फिगर एक चालली आहे तो पण क्लॅरिफाय करणं गरजेचं आहे की महानगरपालिकेने अजून तसं केलेलं नाही, पण माझं म्हणणं आहे महानगरपालिकेला केला पाहिजे. जसं आपलं केंद्र शासन, राज्य शासन लिटरली 30 to 40% आपलं कर्जावर आधारित असतो. तो कशासाठी असतो? आपला राज्य शासन, केंद्र शासन काय दिवाळखोर झाला नाही का कर्जबाजारी झालेले नाही, ते 3.5% लिमिटमध्ये मेंटेन ठेवतात. आम्ही पण डेट कपॅसिटी काढून त्याचे प्रकारे काम करू शकतो आणि तो केला पाहिजे, माझं तरी ठाम मत आहे. बिकॉज आपल्या नागरिकांना आता जे काही विशेषतः सोशल मीडियाच्या एजमध्ये आता पीपल आर नॉट सॅटिस्फाईड की तुम्ही एक रोड दिली, खूप छान केला. पीपल आर कम्पेअरिंग युअर सिटी टू लंडन, न्यूयॉर्क, पॅरिस, टोकियो, मे बी बॉम्बे और व्हॉटएव्हर. आणि त्यांना जर त्या प्रकारची फॅसिलिटी आपल्याला सिटीमध्ये द्यायची असेल तर आपल्याला त्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करणं 100% गरजेचं आहे.
त्याच्यामध्ये मला तरी काही याच्यामध्ये अजिबात दुमत नाही. आणि तुम्ही आपले प्रोजेक्टचं तिकीट साईजसुद्धा बघा. रिव्हरफ्रंट सारखे प्रोजेक्ट आपले 200 कोटी 300 कोटीचे. आपण आता ड्रेनेजचा मास्टर प्लॅन केला होता, जे मला वाटतं शहरासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तो आता पुढे कदाचित पुढचे कमिशनर त्याला पुढे नेऊन जातील. त्याचे काही काही कॉम्पोनंट आपण सुरुवात केलं. ऑलमोस्ट 1500 करोड रिक्वायर्ड. जर आपल्याला नदीचे जे स्वच्छताचा खूप महत्त्वपूर्ण मुद्दा आपल्या शहराचा आहे त्याला जर आपल्याला हाताळायचं असेल तर 2031-2041चे हिशोबाने त्यावेळीचं आपलं नागरीकरण, त्यावेळी नद्यांमध्ये वाहणारा सगळा सांडपाणी वगैरे त्याचे ते लागणार आणि त्याच्यासाठी आपल्याला तेवढा एक्सपेंडिचर करावा लागणार आहे. So I think that is, and other cities are absolutely following us. Nashik is coming out with a green bond. KDMC is coming out with a green bond. Nagpur is coming out with a green bond. Even Thane is coming out. So almost 5 ते 6 महानगरपालिका आता त्याच पथावर आता अग्रसर आहे. महानगरपालिकेत, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये तुम्ही राबवलेले हे विविध उपक्रम, टेक्नॉलॉजी, डेटा याचा सगळा वापर, लोकसहभाग, या सगळ्यातनं आता तुम्ही नाशिकला जातायत. आमच्या सगळ्यांच्या आस्थेचा, महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या आस्थेचा विषय असलेला महाकुंभ, त्याचे आयुक्त म्हणून आपली विशेष निवड करण्यात आली आहे. काय टॉप प्रायोरिटीज आता डोळ्यासमोर ठेवलेल्या आहेत तुम्ही महाकुंभ म्हणून? टॉप प्रायोरिटीज जे इमिजिएटली शीतलजी आहे. मला 2 दिवस मी तिकडे गेलो, 10ला जॉईन झालो, 11ला 2 दिवस होतो. पण 2 दिवसमध्ये लर्निंग कर्व खूप स्टीप होता. एक दिवस संपूर्ण त्र्यंबकेश्वरला गेला, बिकॉज आपला कुंभ 2 ठिकाणी, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर, 2 आपला पार्ट्समध्ये नाशिक कुंभची वैशिष्ट्य आहे की 2 ठिकाणी तो आपला कुंभाचा पार्ट असतो. पहिली प्रायोरिटी तर डेफिनेटली जे काही आपले मोठे प्रोजेक्ट सुरुवात झाले आणि आपले राज्य शासनाचे मार्फत खूप मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट त्या ठिकाणी सुरुवात झाले. रोडचे असतील, सांडपाणीचे असतील, त्र्यंबकेश्वरचा कॉरिडोरचा प्लॅन असेल, संपूर्ण जे दर्शनपथ होतोय किंवा रामकल्पथ जे आपल्या नाशिकमध्ये होतोय, बरेच असे प्रोजेक्ट आहे ज्यांची सुरुवात झाली. सर्वात पहिला फोकस राहणार आहे त्या प्रोजेक्ट्सला विदिन टाइम. मार्च 2027 इज द डेडलाईन. मार्च 2027चे बियॉन्ड एक सुद्धा प्रोजेक्ट राहिला नाही पाहिजे. सेकंड प्रायोरिटी जे आपला मुख्य आयोजन आणि ऑर्गनायझेशनचा जे पार्ट आहे, ज्याच्यामध्ये आपला भरपूर आणि मोठ्या प्रमाणात आता यावेळी प्रयागराजमध्ये तुम्ही बघितलं असेल, सोशल मीडिया आणि इतर याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोक गेले. नाशिकला सुद्धा जे काही नॉर्मली आले असते त्याचे दुप्पट तिप्पट लोक अपेक्षित यावेळी नाशिकमध्ये सुद्धा आहे. आणि नाशिक कुंभचं एक जे वैशिष्ट्य आहे की नाशिक सिटीचा खूप कंजेस्टेड पार्टमध्ये सगळं आपला गर्दी येतो. प्रयागराजमध्ये कसं असतो, 15,000 एकराचा पार्ट आहे जे सिटीचे बाहेर आहे. पण नाशिक कुंभची मान्यता, रामकुंभची जी आपली मान्यता आहे, त्याच्यामुळे सगळं गर्दीच्या ठिकाण त्या ठिकाणी असतो आणि म्हणून त्याला मॅनेजमेंट बिकम्स व्हेरी व्हेरी क्रिटिकल. तो आय थिंक डेफिनेटली म्हणजे त्या संपूर्ण क्राऊडला, मोबिलिटीला कसा मॅनेज करायचा, स्वच्छता कसं ठेवायची, टॉयलेटची स्वच्छता कशी ठेवायची, मोस्ट इम्पॉर्टंटली इन्सिडेंट फ्री कुंभ कसा ठेवायचा, म्हणजे त्याच्यामध्ये कोणाला इंजुरी पण व्हायला नको. आणि शेवटचा टेक्नॉलॉजीचा वापर करून, अँड ॲज यू हॅड पॉइंटेड आउट, आय एम अ व्हेरी फर्म बिलिव्हर इन दॅट, टेक्नॉलॉजीचा वापर करून क्राऊड मॅनेजमेंटपासून काही सस्पिशियस ॲक्टिव्हिटी असेल, क्राऊड मॅनेजमेंट असेल, पोलिसांच्या सोबत CCTV, कॉन्सेप्ट्स ऑफ AI इनबिल्ड विथ CCTV, कॉन्सेप्ट ऑफ मशीन लर्निंग इनबिल्ड विथ CCTV, फीड, इतर भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये आहे जे टेक्नॉलॉजीचा वापर करून, जे आधी आपल्याला वाव नव्हता आत्ता आपल्याकडे वाव आहे. आणि या सगळं करून जे आपले येणारे भाविक आहे त्यांचे जे मूळ भावना जे आहे, जे स्पिरिच्युअलिटीचा जे आपला गाभा आहे तो पण डिस्टर्ब होता कामा नये. त्यांना एक्सपिरियन्स पण चांगला राहावा. प्रत्येक प्रकारचा माणूस, कोणी असेल की त्याला म्हणजे लक्झरी टेंटमध्ये राहायचं आहे, कोणी म्हणे की मला अगदी खूप साधे याच्यामध्ये राहायचं आहे, सर्वांच्यासाठी फॅसिलिटी अवेलेबल व्हावी. आणि विशेषतः लोकल लोकांचा सहभाग खूप चांगला राहावा, जेणेकरून नाशिकची लोकल इकॉनॉमी, प्रयागराजची लोकल इकॉनॉमीमध्ये खूप बॉयन्सी आपलं कुंभच्या नंतर आलं आहे. तसाच संपूर्ण नाशिक एरियासाठी एक खूप चांगला नाशिक स्टोरी ज्याला आपण म्हणू शकतो, तो कसा संपूर्ण जगभरात पसरली पाहिजे. अँड नाशिक शूड बिकम लाईक अ डेस्टिनेशन, नॉट जस्ट फॉर कुंभ बट फॉर ॲक्टिव्हिटीज बियॉन्ड कुंभ. तो आपला टुरिझम असो किंवा नंतर ओव्हरऑल आपला इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा भाग असो. अँड आय थिंक आय वुड लाईक टू जॉईन दीज थिंग्स व्हेरी व्हेरी क्लोजली. तुमच्या बोलण्यामध्ये आता पर्यटनाचा उल्लेख आला, सिक्युरिटीचा उल्लेख आला, पोलिसांचा उल्लेख आला. सो व्हॉट यू आर टॉकिंग इज मल्टी एजन्सी कोऑर्डिनेशन. अँड ऑफकोर्स ॲज अ लाईक
आयुक्त म्हणून त्या महाकुंभचे ह्या सर्व एंटिटीशी समन्वय ही तुमची प्रमुख जबाबदारी असेल, तर त्याच्याबद्दल काही, कारण मल्टी एजन्सी कोऑर्डिनेशन इज नॉट इझी. आपलं PMRDA उदाहरण आहे की, किंवा हिंजवडीचा प्रलंबित प्रश्न हे उदाहरण आहे की त्याच्यामध्ये कशी अडचण येते. तर हे सगळं टाळण्यासाठी तुम्ही काय विचार एक तर म्हणजे पॉझिटिव्ह विचार इमिजिएट असा आहे, एक दिवसामध्ये जॉईन केल्यानंतर की तिकडे सगळे अधिकारी खूप चांगले मित्र आहे माझ्या आधीपासून. म्हणजे म्युन्सिपल कमिशनर मनीषा, त्याच्या हजबंडच आहे जलज, स्वतः NMRDA कमिशनर आहे. कलेक्टर आता आपल्याकडे CEO होते, आयुष खूप वर्षापासून ओळखतोय. तर दॅट इज वन फर्स्ट स्टार्ट पॉइंट, दॅट द कोऑर्डिनेशन इज व्हेरी व्हेरी गुड. संदीप कार्निक सर आपल्याकडे जॉईंट CP होते, तिकडे आता CP आहे. तर बरेच आपली टीम तिकडे खूप आता चांगली आहे. यंग ऑफिसर्स, IAS ऑफिसर, त्र्यंबकच्या SDM आता नवीनच मुलगा आहे, मी त्याला यशदामध्ये भेटलेलो, आता काल तो पुन्हा मला भेटला. तो आय थिंक टीम इज व्हेरी व्हेरी गुड. So coordination, according to me, first and foremost is at the personal level. If personally we can resolve issues, I think lot of things get resolved. And finally, तुम्ही खूप अगदी बरोबर म्हटलं, मेळा कमिशनर अपॉइंट करण्याचा जे आणि CM सरांचं जे विजन होता, प्रयागराजवरून पण आपण एक प्रकारे त्याला अडॉप्ट केलंय. प्रयागराजमध्ये पहिल्यांदा त्यांनी मेळा कमिशनर यावेळी नोटिफाय केला होता. सगळा ऍक्ट पण आपल्याकडे नोटिफाय केलाय आणि त्याचा एक मुख्य हेतू तोच आहे, एकतर सिंगल फोकस कुंभवरच ठेवायचा. इतर लोकांना इतर पण काम आहे. कलेक्टरला फक्त कुंभ नाही आहे, कलेक्टरला रेव्हेन्यू हिअरिंग्स पण आहे, इतर पण गोष्टी आहे. पण माझं काम 2 वर्ष फक्त कुंभ आहे आणि सर्वांची प्रायोरिटी खेचून 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 कुंभवर कसा दरवेळी आणता येईल. आय थिंक दॅट आय विल टेक इट ॲज माय प्रायमरी जॉब गोईंग देअर. अँड आय थिंक द टीम इज व्हेरी गुड. वील बी एबल टू डिलिव्हर as per Honorable CM Sir's vision, and absolutely incident free, and a Kumbh that everyone will remember, an experience which is rooted not just in spirituality but as experience also. नक्कीच तुमच्या नेतृत्वात महाकुंभ ज्याच्याकडे सगळ्यांचे डोळे लागलेत, माननीय मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट अनेक अर्थांनी आता महाकुंभ समजला जातोय. तुम्हाला आणि तुमच्या नेतृत्वात महाकुंभला जागतिक ओळख मिळो ह्या तुम्हाला सदिच्छा देते. इथे कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर ऑडियन्समधनं प्रश्न ठेवूयात. फक्त मी कॉन्ट्रोवर्सीचे प्रश्न विचारून झाले, त्यामुळे तेवढे टाळा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.